कारण थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे टेरेसवरती। इडली स्टीम होत आहे। वा बाई वा वा वा, का हार घालत करत जा, आनंदी राहत जा। नाश्ता खाऊन पटकन मला हार्मोनियम क्लासला जायचं आहे। खूप महिन्यातून आम्ही आमच्या नवीन घरी आलेलो आहोत, कारण हा भिजा भिजा चांगला आहे। बापरे बाप, किती जोरात पाऊस पडत आहे पंडितजी। डोंगरावरची झाडी वगैरे अजिबात दिसत नाही। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज रविवार आहे आणि आज योगा दिवस पण आहे, तर तुम्हा सर्वांना योगा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी सकाळीच योगासनं केलेली आहेत, त्याचा व्हिडिओ पण काढलेला आहे थोडासा। बाकी आज मी घरातच योगा केलेला आहे, टेरेसवरती नाही गेले, कारण थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे टेरेसवरती, त्याच्यामुळे मी टेरेसवरती नाही गेले, घरातच योगासनं केलेली आहेत। बाकी तुम्ही सुद्धा रोज व्यायाम करत जा, योगासनं करत जा, सात्विक आहार ग्रहण करत जा, आनंदी राहत जा। बाकी आज मी नाश्त्यामध्ये इडली सांबर केलेला आहे, हे बघा। या स्टीमरमध्ये इडली स्टीम होत आहे। वा बाई वा वा वा, इथं सांबर तयार केलेला आहे आणि इथं माझ्यासाठी उपमा तयार केलेला आहे, कारण मला आंबवलेले पदार्थ अवॉइड करायचे आहेत, वर्ज आहेत, कारण मला आंबवत आहे। आणि इथं चटणी पण केलेली आहे, त्या इथं उडदाची भाजी पण केलेली आहे थोडीशी चिरंजीवासाठी। मस्त हेल्दी इडली, चटणी, सांबर, बडा दे देती हूँ सबको, खिला देती हूँ सबको। पप्पांना हे आहे माझ्या दादूचं प्लेट, दादू तिसकुंडी। आणि हे आहे माझं ताट, उपमा आणि चटणी, ओल्या चटणी खाणार आहे मी। दे दिया पापा को, दे दिया, चल खा लेते हैं। बाकी नाश्ता खाऊन पटकन मला हार्मोनियम क्लासला जायचं आहे, त्यामुळे मी आता घाई खाता आहे नाश्ता। धन्यवाद आपका, पापड़ भी दे दिया, उडीद वडा बरोबर पापड़ पण टाकले। अणम ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देव जनार्दनम एवं ध्यान दोषणपति। जय श्री कृष्ण भगवान। चल पंडितजी, कशी झाली इडली? ठसकाच लागला, सांबार तिखट झालं काय? टेस्टी चॉकलेट। चला, आमचा नाश्ता खाऊन तर झालेला आहे। बाकी मी आता हार्मोनियम क्लासला चाललेली आहे आणि हार्मोनियम क्लासवरून आम्ही तसंच आमच्या नवीन घरी जाणार आहोत क्लास संपल्यानंतर, आणि तिथे मला पंडितजी घ्यायला येणार आहेत। आज खूप महिन्यातून आम्ही आमच्या नवीन घरी चाललेलो आहोत, तिथं गेल्यानंतर तुम्हाला मी कारण सांगते। आता हार्मोनियम क्लासला चाललेली आहे मी। दुपारचे 3 वाजलेले आहेत। बाकी भजन क्लासवरून मी डायरेक्ट आमच्या नवीन घरी आलेली आहे पंडितजी सोबत। खूप महिन्यातून आम्ही आमच्या नवीन घरी आलेलो आहोत, कारण आमचे भाडेकरू शिफ्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही घराची साफसफाई करायला आलेलो आहोत। आवळ्याचं झाड किती उंच झालेलं आहे आणि पारिजातचं झाडसुद्धा खूप उंच गेलेलं आहे। तुळशी मात्र सुकलेली आहे। खूप मिस करत होते मी नवीन घराला, शेवटी एवढ्या महिन्यानंतर आज आलेली आहे आणि घरातला सिलेंडर पण आणलेला आहे ह्या घरामध्ये ठेवायला। काय करणार, तिथं असाच पडून होता। नवीन घरी येते वेळेसच पाऊस पडत होता, आपण पाऊस घेऊन आलो की नाही। आता राहत्या घरी पडला की नाही पाऊस माहित नाही, आणि या साईडला तर पाऊस पडत होता। समोरचा डोंगर बघा, तुम्हाला आज खूप दिवसातून समोरचा डोंगर पाहायला मिळत आहे। आणि मावशी आहेत, गप्पा मारत आहेत त्यांच्या मुलींशी, तर ती मावशींच्या बहिणीच्या मुली राहत आहेत। चला आतमध्ये जाऊयात। हे बघा किती मोकळं दिसत आहे आमचं घर। भाडेकरू त्यांचं कपाट इथे सोडून गेलेले आहेत, काय म्हणतात कधी येतात घ्यायला। बाकी या रूममध्ये आम्ही आमचं साहित्य ठेवलेलं आहे, खुर्च्या, थोडीशी भांडी वगैरे ठेवलेली आहेत। चला आता झाडू मारून घेते आणि नंतर मग घराच्या अवतीभोवती जी झाडी वाढलेली आहे, गवत वाढलेली आहे ते काढून घेतो। घरं झाडू मारायची होती, पण झाडू आमच्या बेडरूममध्ये आहे,
बेडरूमची चावीच फोंड्याची घेऊन आले, विसरले. क्या आहे खरे. बाकी आमच्या घरासमोरची अँटेलिया बिल्डिंग पूर्ण तयार झालेली आहे. हे बघा काहीशी अशी दिसते. आलेले आहेत सगळेजण राहिला. फोंडूजी फिर क्या करोगे. मावशीकडून आलो का झाडू. हाताने गवत काढा मग. ठीक आहे. तर मनी मेव बसलेली आहे भिंतीवरती. अंजी काय कशी काय येऊन बसली तू. हे बघ तुझा व्हिडिओ काढते मी. मनी मॅव मनी मॅव. आजी हे बघा किती सुंदर दिसत आहे. बघती कशी. बस आरामात बस. मगापासून इथेच बसलेली आहे. काढा रे, काढायचं आहे ना आता. बापरे किती गवत वाढलेलं आहे. सगळं आहे, कुदळ आहे, खोरे आहे, सगळं साहित्य आहे. पण बेडरूममध्ये आहे. बेडरूमची चावीच फोंडूची विसरून आलेली आहेत. क्या ही करे अभि. एवढं गवत वाढलेलं आहे या साईडला. हे बघा फोंडूजी हातानेच गवत काढत आहेत. हां निघतंय बरं आहे. हां भिंतीत आलंय. क्या ही करे. मोडलं मोडलं. फोंडूजी पाईप मोडा. आता जोराचा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. ये मांजरींतून गेली तिकडे. पावसात भिजत होती ती पण गेली. हे बघा ताई पावसात भिजत आहेत. पहिल्या पावसाचा आनंद घेताय तुम्ही. हा भिजा भिजा चांगला आहे. गेला कमी झाला पाऊस पण पुन्हा अचानक पावसाचा जोर वाढलेला आहे. काय माहित आता काय होतंय पावसाचं. असंच राहिलं तर कसं जायचं घरी. क्या है बोले फोंडूजी अब क्या करे. तिकडे आभाळ नाही बघा. एवढ्या भागातच पाऊस आहे वाटतं. बापरे बाप किती जोरात पाऊस पडत आहे फोंडूजी. हा झाडांना पाऊस मिळत आहे. हा झाडांना पाणी मिळत आहे. बापरे बघा आजपर्यंत पाऊस येत आहे. आणि एवढ्याच भागात पाऊस आहे बरं का. बापरे पुढे जाताच येत नाही. पाऊस लागतोय. हे बघा डोंगर पूर्ण झाकून गेलेला आहे पावसाने. बापरे बाप बरं आहे फोंडूजी इथं तरी पाऊस पडला. हे बघा ढग पण गरजत आहेत. बापरे बाप मगापासून जोराचा पाऊस पडत आहे. क्या हे खरे. मला वाटतं पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. निदान आमच्या नवीन घराच्या परिसरामध्ये तर असं वाटत आहे मला. कारण त्या साईडला थोडंसं निळसर ढग दिसत आहे आणि एवढ्या परिसरामध्ये काळसर ढग दिसत आहे. म्हणजे इथं जोराचा पाऊस पडत आहे असं वाटतंय. बरं आहे आम्ही आल्यामुळे पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे नवीन घराच्या परिसरामध्ये. छान वाटत आहे. बाकी पावसामुळेच आम्ही थांबलेलो आहोत. नाही तर आम्ही आमच्या राहत्याकडे निघालो होतो. आता बघतो पाऊस थांबायची वाट आणि नंतर मग राहत्या घरी निघतो. हे बघा असं पाणी वाहत आहे पावसामुळे. एवढा पाऊस पडत आहे. हे बघा बापरे बाप जोराचा पाऊस पडत आहे. असं वाटलं नव्हतं पाऊस पडेल जोराचा पण पडत आहे. चांगली गोष्ट आहे. आम्ही नवीन घरी आलो आणि शुभ शकून झालेला आहे. छान वाटत आहे. चहा नाही इथं कसं काही चहा द्यायचं तुम्हाला. सिलेंडर लावलं नाही सगळीला. चहा पत्ती नाही. कैसे काय बनावं. नाहीतर फोंडूजींचं नेहमी असायचं नवीन घरी आलं की अगोदर चहा कर म्हणायचे. पाऊस काय थांबायचं नाव घेईना. आम्ही जेव्हा जेव्हा नवीन घरी आलेलो आहोत याच्या अगोदर पण तेव्हा तेव्हा खूप जोराचा पाऊस पडलेला आणि आता पण पाऊस पडत आहे. तर 1 तास झालं कंटिन्यू जोराचा पाऊस पडत आहे. हा डोंगर दिसत असं झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवते मी. दिसतोय का डोंगर. पांढऱ्या धुक्यामध्ये बदलून गेलेला आहे. डोंगरावरची झाडी वगैरे अजिबात दिसत नाही. एवढा जोराचा पाऊस पडत आहे. क्या ही करे अब. फस गए आके आपण. तिथे बसा ना माती जरा. कापड कापड पण ओलं झालंय. बघू आता पावसाचा जोर ओसरल्याशिवाय आम्हाला घरी जाता नाही येणार. बाकी त्या साईडचा डोंगर आता दिसणार नाहीये कारण इथं समोर घर होत आहे. त्याच्यामुळे आता समोरचा डोंगर नाही दिसत.
हे बघा आता जाऊन पावसाचा जोर ओसरलेला आहे. बाकी आता आम्ही आमच्या राहत्या घरी चाललेलो आहोत आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.